यूट्यूब फॅमिली आणि माझे बंधू आणि भगिनींनो, तुमचे माझ्या आरोग्य आपल्यासोबत या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, जेव्हा बऱ्याच लोकांची जेव्हा प्रगती होत असते, तेव्हा त्यांच्या विरुद्धार्थी लोक देखील तयार होत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होत असते किंवा त्याचे नावगौरव होत असते, त्याला समाजात आदर मिळायला लागतो किंवा समाजातली व्यक्ती त्यांना विशेष मान द्यायला लागते, त्यांचा गौरव करायला लागते. किंवा त्यांना समाजात खूप मान व्हायला लागतो, तेव्हा त्याच्या विरुद्धातील व्यक्ती देखील संख्या वाढत असते. बरेचदा एखादी व्यक्ती खूप यशस्वी होत असते, समाजात त्याचे नाव होत असते. त्याला समाजात विशेष मान द्यायला लागते किंवा त्याची प्रगती होत असते किंवा तो यशस्वी होत असते. तो एका आपल्या आपल्या कामामध्ये यशस्वी होत असो किंवा तो एखाद्या राजकारणात यशस्वी होत असो किंवा तो शिक्षणातच यशस्वी होत असो किंवा एखादा छान जॉब मिळाला असेल, तर लोकांना त्याची प्रगती बघवत नाही आणि त्याचे यश बघवत नाही. त्यासाठी मग जेव्हा त्याची प्रगती झालेली असते किंवा यशस्वी होत असतो, तेव्हा लोक बरेचसे त्याच्या विरुद्धार्थी लोक तयार होत असतात व ते त्या व्यक्तीच्या विरुद्धार्थी लोकांमध्ये भ्रम फैलवण्याचा प्रयत्न करत असतात. जर ती व्यक्ती चांगली असेल आणि तो प्रगती करत असेल, तर ते लोकांना बघवत नाही व असे काही लोक असतात, की ते त्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात व ही प्रगती अडथळा करण्यासाठी ते लोकांमध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्धात काही बाही सांगण्याचा प्रयत्न करत असतात व सांगत असतात, की ही व्यक्ती चांगली नाही आहे, ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती तशी आहे. म्हणजे ती व्यक्ती त्या चांगल्या व्यक्तीच्या विरुद्धात समाजामध्ये खड्डे खोदण्याचा प्रयत्न करतात असतात. परंतु हे विसरून जात असते, की आपण ज्या लोकांसाठी, दुसऱ्यांसाठी खड्डे खोदत आहोत, एक दिवस आपण त्या खड्ड्यामध्ये पडू शकतो. हा व्यक्ती विसरून जात असतो. परंतु देवाची लीला अशी असते, की जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी खड्डे खोदत असतो, तो एक दिवस स्वतःच त्या खड्ड्यांमध्ये पडत असतो. म्हणून कधीही दुसऱ्याच्या प्रगतीवरती किंवा यशामध्ये न जडता त्याच्या यशामध्ये त्यांचा सन्मान करायचा, त्याच्या यशाचे मार्गदर्शनामध्ये सन्मान करायचा, त्याच्या यशामध्ये त्याचे गौरव करायचे, ना की त्याचा अपमान करायचा व त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणायचा. आपण प्रगतीमध्ये अडथळा आणतो म्हणजे आपण त्याच्या विरुद्धात म्हणजे त्याच्यासाठी खड्डे खोदत असतो. परंतु हे विसरून जातो, की शेवटी तो खड्डा आहे व त्या खड्ड्यात आपणही पडू शकतो. म्हणून लोकांच्या यशामध्ये जडण्यापेक्षा त्याच्या प्रगतीमध्ये त्याचे साथीदार व्हा, भागीदार व्हा. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.